गुड. टेम्पल. बेंगलोरमधलं टेम्पल शेजारीच आम्ही राहिलो त्या ठिकाणी. सिद्धी जिथं येणं जाणं तिचं होतं. गणपतीची सुरेख अशी छान मूर्ती. हे महादेवाचं स्वरूप. मंदिरात जाऊन आलो. मस्त असं छान मंदिर होतं. सकाळी सकाळी दर्शन खूप सुंदर. आणि हां मग काय आता ओढणी नसेल अंगावर तर ओढणी घ्यायला नको. होय घ्यायला. मस्त मस्त छान असं मंदिर होतं. बऱ्याच महादेवाचं मारुती मंदिर. तुला काय सीरीज वगैरे छान छान. घरात अनेक प्रश्न असतात. आता मी इथे लिफ्टमध्ये आहे, जेवायला चालू आहे आणि बेंगलोरला आलो आहे सिद्धीच्या कॉन्व्होकेशनसाठी आणि थोडा टाईम स्पेंड केला. आता संध्याकाळी जायची वेळ आहे. इस्कॉनला जाऊन मग निघू तिथून. काल झालंच नाही इस्कॉनला जाणं. कुठे बसलेली? इथंच उभारलेली. हां चला. डिग्री घेतली ना. हे बाई ते बघ आणि त्याला बेंगलोरला याय नको पहिला आधी. चला विघ्नेश कोल्हापूर. हाय कर हाय कर. ट्रेनसाठी बसलो आलेला कोल्हापूरला जाण्यासाठी. इकडून तिकडं करून एकदा बसलोय आणि खायला समोसे घेतले. बघू आता जागा आहे त्या लोकलमध्ये. आता जाणार जनरलमध्ये. कन्फर्म नाही झाली तिकीट त्यामुळं. हे बतानी का आहे सफारी. पुढची कामं सगळी सॉर्ट होते आपोआप. जादू आहे चटी. राहू दे ठेव. मस्त. हा हे डॅम आहे का रे? वाव कसलं भारी आहे. फुलं भरवून ठेवले बघ आडवंडरला. किती छान वाटतंय अशा नद्या भरलेल्या वाहताना. किती छान नदी पूर्ण फुलं भरलेली बघायला. कंटाळा आलाय प्रवास करून. असं वाटायला लागले थंडगार पाणी कधी पिते. आणि इकडं बोरिंग पीपल. ऊस कोण म्हणतंय बघितला नाही. मी बघितलाय. माझ्या आईच्या घरी ऊस होत होता आणि तो कसा केला जायचं ते मला माहिती आहे. पोरं म्हणतात हा गेलेला ऊस आहे अजून गेलाच नाही आणि मी म्हणते हा आज जाऊन परत आलेला ऊस आहे आणि त्याला मी बघितलाय कसा करतात ते. मुलांनी बघितलेलाच नाही त्याच्यावर सांगतात. आणि